So good, so good, so good. Everything you want for summer is at Nordstrom Rack stores now and up to 60% off. Stock up and save on the brands you love like Vince, Sam Edelman, Frame, and Free People. Join the Nordy Club to unlock exclusive discounts, shop new arrivals first, and more. Plus, buy online and pick up at your favorite Rack store for free. Great brands, great prices. That's why you Rack. दिवाळीची वेळ आहे. याचं महत्व काय? हा एक असा उत्सव आहे जो नेहमी कार्तिक महिन्यात येतो. पंचांगाप्रमाणे 13व्या दिवशी, ज्याला म्हणतात त्रयोदशी, कार्तिक महिन्याच्या 13व्या दिवशी हा उत्सव असतो. पारंपरिक दृष्ट्या या मागचं विज्ञान असे की या दिवशी सगळेजण दीपावलीच्या दिवशी सगळ्याने धन्वंतरीची पूजा करायची असते. ती स्वास्थ्य आणि कल्याणाची देवता आहे. आज हा शब्द धन्वंतरी जवळपास वैद्य या शब्दाशी समानार्थी झालेला आहे. धन्वंतरी किंवा धन्वंतरी देवी ही आयुर्वेदाचा स्रोत मानली जाते. दीर्घायू आणि आरोग्य संपन्न आयुष्याचं विज्ञान. तर पुष्कळ सारे उत्तर भारतीय लोक, हो ना, खूप सारे उत्तर भारतीय लोक, तर मला ठाऊक नाही त्याने हे नक्की केव्हा सुरू केलं, कारण त्या भाषेची प्रकृती तशी आहे. उत्तर भारतात बहुतेक लोक हिंदी भाषा बोलतात आणि शब्दाचा शेवटचा उच्चार ते छाटून टाकतात. जर तुम्ही म्हणाला ध्यानलिंगम, ते म्हणतील ध्यानलिंग. तुम्ही म्हणालात शिवा, ते म्हणतील शिव. तुम्ही म्हणालात रामा, ते म्हणतील राम. त्या भाषेला तशी सवय आहे शेवटचा उच्चार कापून टाकण्याची. नेहमीच, जवळपास सगळं काही. कृष्णा कृष्ण दीपावली दिवाळी अशा प्रकारे. तर कोणीतरी हे धन्वंतरी आणि त्रयोदशी छाटून टाकले आणि त्याचं बनवलं धनतेरस. जे स्वास्थ्याबद्दल होतं ते धनाबद्दल बनलं. धन म्हणजे पैसा. आता सगळ्यांना वाटतं दीपावली म्हणजे पैशाबद्दल आहे. हे स्वास्थ्याबद्दल काय याचं कारण, आपल्यापैकी जे लोक उत्तर गोलार्धात राहत आहेत त्यांच्यासाठी या दिवसापासून पुढे काही ठराविक गोष्टी बदलतात. कार्तिक मासाच्या त्रयोदशीपासून काही गोष्टी बदलतात. एका प्रकारे जीवनाची गती मंद होते. तर हिवाळ्याच्या महिन्यांसाठी तुम्ही स्वतःसोबत काय केलं पाहिजे, किती वाजता तुम्ही उठलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, खाण्याच्या सवयी कशा बदलल्या पाहिजेत, कशा तुमच्या इतर सवयी बदलल्या पाहिजेत, या सगळ्यांसाठी त्याने पारंपरिकदृष्ट्या एक विज्ञान निर्माण केलं की एखाद्याने कसं वागलं पाहिजे. हिवाळ्याच्या महिन्यांमधून आजारी न पडता, निराश न होता, जीवनातलं तुमचं संतुलन आणि एकाग्रता न गमावता कसं गेलं पाहिजे, हे कसं करावं, यासाठी एक संपूर्ण विज्ञान होतं. घरी दिवे लावणे आणि फटाके फोडणे त्यापैकी एक गोष्ट होती, जेणेकरून तुम्ही खाली घसरणार नाही. अनुवांशिक दृष्ट्या आपल्या आत एक असा आयाम आहे, आपल्या आतली जी उत्क्रांतिक स्मृती आहे, तिला वाटतं की जसा हिवाळा येऊ लागतो, खरोखर थंडी पडली की ग्लोबल वॉर्मिंगने अजूनही गरम होते तो मुद्दा नाहीये. काही बदल घडलेले आहेत. पृथ्वीपासूनचं अंतर आणि ज्या प्रकारे पृथ्वी आणि सूर्याचं नातं आहे ते बदललंय.
त्यामुळे जीवनाची गती मंदावते. जर तुम्ही अस्वल असला असतात तर मला वाटतं तुम्ही होतात ना काही काळांपूर्वी, तुम्ही हायबर्नेशन किंवा खोल निद्रेमध्ये असला असता तर शरीराची तशी प्रकृती असते, तिला निद्रावस्थेत जायचं असतं. जर तुम्हाला हे माहित नसेल, बीज अंकुरित होत नाही, कोणीच पेरणी करत नाही या सीझन पासून ते 14 जानेवारी पर्यंत भारतात, कारण बीज पूर्णपणे अंकुरित होणार नाही किंवा त्याच वेगाने ते वाढणार नाही जसं की ते इतर ऋतूमध्ये होईल. जीवनाची संपूर्ण गती मंदावते उत्तर गोलार्धात. जीवनाची गती मंदावत असल्यामुळे आपण तयारी करतोय ज्यादा उत्साहवर्धक गोष्टी करण्याची आपल्या बाजूला, जेणेकरून आपण मंदावणार नाही. एका प्रकारे आपण आपली उत्क्रांती झाली असं ठणकावून सांगतोय, हो ना? जर आपण इतर कुठले प्राणी असलो असतो तर कुठेतरी बिळात जाऊन झोपलो असतो, पण आता आपण मनुष्य बनल्यामुळे आपण आपल्या शारीरिक प्रकृतीच्या पलीकडे गेलेलो आहोत. मी खूप साऱ्या गोष्टी गृहीत धरतोय का? तुम्ही तुमच्या शारीरिक प्रकृतींच्या पलीकडे जाणं अपेक्षित आहे. तर याच्या पलीकडे जाण्यासाठी प्रचंड धूमधाम निर्माण केली जाते, जेणेकरून तुम्ही निद्रेसारख्या अवस्थेमध्ये जाणार नाही. शारीरिक आळस आणि मानसिक दृष्ट्या नैराश्य हे सहजपणे कोणासोबतही घडू शकतं, कारण हा ऋतूच तसा आहे. थंड प्रदेशात नक्कीच लोक हे अनुभवतात, हो ना? हो की नाही? कारण गोष्टी मंदावल्या आहेत तुमच्या आत. संपूर्ण उत्तर गोलार्धात केवळ तुमच्यामध्येच नाही, सगळ्या गोष्टींची गती मंद झालेली आहे, कारण आपल्या सूर्यासोबतचं नातं बदललेलं आहे, जो की जीवनाचा मूलभूत स्रोत आहे. ह्या ग्रहावरचा ऊर्जेचा मूलभूत स्रोत म्हणजे सूर्य. तुम्ही सोलार पॅनलचा शोध लावला म्हणून नाही, कायमच असं आहे. आता उत्तर गोलार्धात सूर्यासोबतचं नातं बदललं असल्यामुळे, तुम्ही सूर्यापासून दुसऱ्या दिशेला पाहत असल्यामुळे सर्व गोष्टींची गती मंद होते. या महिन्यापासून, या महिन्याच्या 13व्या दिवसापासून, ज्याला कार्तिक त्रयोदशी म्हणतात, तर यावर उपाय म्हणून भारतात वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. या महिन्यापासून पुढे साधारणपणे पारंपरिक दृष्ट्या स्त्री आणि पुरुषांच्या भूमिकेमध्ये आलटापालट केली जाते या काळात. उदाहरणार्थ, दैनंदिन जीवनामध्ये स्त्रीसाठी आजकाल हे दिसून येत नाही, ग्रामीण भारतात अजूनही तसंच आहे. सकाळी पहिली गोष्ट म्हणजे ती घरापुढची जागा साफ करते आणि काही भौमितिक आकार काढते. हे आकार आजकाल तिला फक्त एकच डिझाईन माहिती असतं, दुर्दैवानं. ती त्याच गोष्टी परत परत काढते, किंवा ते पेंट करून घेतलं जातं, किंवा एक साचा असतो आणि ती तेच करते. अन्यथा तिनं तांदळाचं पीठ वापरलं पाहिजे आणि दररोज सोमवार, मंगळवार अशा प्रकारे आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी तिने एक विशिष्ट डिझाईन रेखाटायचं असतं. एक भौमितिक रचना, एक विशिष्ट ऊर्जा आकर्षित करण्यासाठी तिच्या घरामध्ये. जर पौर्णिमा असेल, एक ठराविक प्रकारचं डिझाईन, अमावस्या असेल तर ठराविक प्रकारचं डिझाईन. तर असे 28 पॅटर्न होते, जे की लोकांना माहित असायचं की कुठल्या दिवशी कुठला आकार रेखाटायचा. तर या महिन्यांमध्ये ते पुरुषांचं काम बनायचं हे करणं. आणि हा एकमेव महिना आहे की जेव्हा पुरुषांनी सकाळी रस्त्यावर जाऊन गाणं अपेक्षित होतं. सकाळी पहाटे त्यांनी गायलं पाहिजे बाहेर रस्त्यावर. आज सुद्धा काही थोडी लोक हे करतायत ग्रामीण भारतात, थोड्याफार प्रमाणात. शहरांमध्ये पुन्हा या गोष्टींना चालना मिळतीये. आजकाल शहरं खूप मोठी झालेली आहेत, नाहीतर तुम्ही एखाद्या खेडेगावात राहत असला असता तर तिथे राहणाऱ्या सगळ्यांना या संगीताची आणि तालाची गरज आहे. त्यांच्या आत ती स्पंदनं निर्माण करण्यासाठी, जेणेकरून ते खाली सरकणार नाहीत, जेणेकरून त्यांची यंत्रणा मंदावणार नाही. तर दीपावली याच बद्दल आहे. जर तुम्ही सकाळी उठत नसाल तर त्यासाठीच फटाके, जेणेकरून तुम्हाला असंही उठावंच लागतं. सकाळी 4:30 वाजता ते गावात सगळीकडे फटाके वाजवतात, जेणेकरून सगळेजण जागे होतील आणि जिवंत होतील. कारण हे महत्वाचं आहे की हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये तुम्ही सूर्य वर येण्याआधी जागं झालं पाहिजे. सूर्याची पहिली किरणं एखाद्या गवताच्या पात्यावर, इतर कुठल्या अळी किंवा किड्यावर पडायला नको. सूर्याची पहिली किरणं तुमच्यावर पडली पाहिजेत, हा संकल्प असतो. म्हणून सूर्योदयापूर्वी सगळेजण बाहेर पडतात, सूर्याची पहिली किरणं अंगावर घेण्यासाठी, जमिनीवर पडण्याआधी.
तर या उत्सवाचं महत्व मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित झालंय. पण तरीही अजूनही लोक थोडेफार गातायत आणि थोडेफार फटाके वाजवतायत. ते पुन्हा जिवंत करण्याची वेळ आलीये. खास करून थंड प्रदेशांमध्ये हे खूप मस्त होईल जर यापैकी काही गोष्टी पुन्हा सुरू झाल्या तर. कारण दिवाळी म्हणजे काही धार्मिक उत्सव नाहीये. त्याचा संबंध आपल्या या पृथ्वीवरच्या भौगोलिक स्थानाशी आहे. आपण उत्तर गोलार्धात असल्यामुळे आपल्यासोबत हे बदल घडतायत. आपल्या शरीरासोबत, झाडांसोबत, प्राण्यांसोबत, सगळ्यांसोबत हे घडतंय. तुम्ही पहा, सगळं काही मंदावतं. पण जर तुम्ही मंदावला तुमच्या आत मानसिक दृष्ट्या तर तुम्ही थोडे मंद व्हाल. शारीरिक दृष्ट्या झालात तर तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकता, जे की तुम्ही इतर ऊर्जेनं आणि जीवनपणानं भरलेलं असता तर होणार नाही. जर हे शरीर ताजतवानं जिवंत असलं, तुमच्या आत हजारो इन्फेक्शन्स आहेत आता सध्या, पण तुम्ही आजारी पडत नाही कारण शरीर जिवंत आणि ताजतवानं आहे. जर थोडा जिवंतपणा कमी झाला, या सगळ्या लहान सहान गोष्टी तुमच्यात मोठ्या समस्या बनतात. म्हणूनच धन्वंतरी बद्दल हे सगळे स्वास्थ्य आणि कल्याणाचं विज्ञान की जिवंतपणा उच्च स्तरावर ठेवला पाहिजे. 14 जानेवारी पर्यंत सगळं काही जिवंत ठेवलं पाहिजे. संगीत असलं पाहिजे, जास्त प्रकाश पाहिजे, दिव्यांचा प्रकाश पाहिजे, वातावरण तुमच्यासाठी जिवंत ठेवायला, जेणेकरून तुम्ही खाली घसरणार नाही आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांना आमंत्रण देणार नाही, ज्या कायमच आपल्यात कार्यरत असतात. एवढंच आहे की काही जण त्यांच्यावर उठून तरंगतात, काही जण त्यात बुडतात. तर हेच दीपावलीचं महत्व आहे. ही धन्वंतरीची त्रयोदशी आहे.